मला माहीत होतं की युद्ध हे कधीच अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्धामुळं कधीच समस्या मिटत नाहीत, प्रश्न सुटत नाहीत. उलट युद्धातील विराट विध्वंसानंतर मानवजात अश्रद्ध होण्याचाच भयान धोका असतो. समाज पतनशील होण्याचं भय असतं. राष्ट्राचा सांस्कृतिक पायाच उखडला जाण्याची शक्यता असते. मानवजातीने पिढ्यानपिढ्या आपल्या उराशी कवटाळलेले रम्य स्वप्न भग्न होऊ शकतात. जीवनाचा मूलभूत अर्थ शोधताना संभ्रमाची काळी काळी पुटं तिच्या बुद्धीला घेरू शकतात. तरीही मी कुरूंचं आणि पांडवांचं महायुद्ध पेटवलं होतं. लक्ष लक्ष योद्ध्यांचा बली चढवणाऱ्या मृत्यूचा महायज्ञ मांडला होता. मनामनाच्या कोंडीत साठलेल्या सुप्त क्रौर्याचा मुक्त विस्फोट करणारा रोमांचक खेळ मांडला होता. कणाकणांतील ज्या चैतन्यामुळे विश्व संचलित होतं, त्या तेजस्वी कणकणाचा लोमहर्षण संघर्ष मांडला होता. का? कशासाठी? मी काय एक पाषाण हृदयी वधिक होतो म्हणून? जगात कोणीच जिवंत असू नये असं मला वाटत होतं म्हणून? क्रौर्याचं, अंधश्रद्धेचं, अराजकतेचं, स्वैराचार्याचं साम्राज्य आर्यावर्तावर यावं म्हणून? मुळीच नाही. युद्ध पेटवलं होतं मी. हातातील गांडीव धनुष्य टाकून नात्यांच्या प्रेमात संभ्रमित झालेला, कंठ सुकलेल्या अर्जुनाला पुन्हा धनुष्य हाती पेलायला प्रवृत्त करून, स्वतः त्याचे घोडे वागविण्यासाठी हाती त्याचं नंदीघोष रथाचे वेग धरून, युद्धाच्या तिसऱ्या दिवशीच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा भंगण्याची तमा न बाळगता का केलं होतं मी हे सर्व? कशासाठी? द्रौपदीच्या अकलंक चारित्र्याची घोर विटंबना करणाऱ्या दुर्योधन, दुःशासन यांना केवळ शासन देण्यासाठी? शकुनी मामांच्या कपटाच्या राजकारणाला कायमचं उखडून काढण्यासाठी? भीष्म द्रोणांच्या मूक विवशतेला आणि असमर्थनीय तटस्थतेला वाचा फोडण्यासाठी? धृतराष्ट्राच्या अंध डोळ्यात सत्याचं झणझणीत अंजन घालण्यासाठी? कर्णाच्या मार्गच्युत, पथभ्रष्ट आणि अखंड संभ्रमित जीवनाला स्वर्गाचा सुयोग्य मार्ग दाखवण्यासाठी? नाही. केवळ असाच काही माझा हेतू असता तर माझं कार्य सोपं होतं. विशिष्ट हेतूपुरता विशिष्ट उपाय योजून मी ते पूर्ण केलं असतं. या प्रत्येकाला एक एक गाठून निखंदनं काय अशक्य होतं मला? केवळ 2 राजसिंहासनाची प्रश्न माझ्यापुढं नव्हता. मग कशासाठी मांडला होता हा थरारक महायज्ञ मी? का? माझ्यापुढं प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता शरीराचे विविध ढंगे आणि अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मतत्त्वाचा. जगातील अंतिम आणि कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे. प्रकाशमय अमर चैतन्य. कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच नाही घेता येणार. केवळ जगायचंच या शुद्ध लोचट आसक्तीला. पाण्यातील हत्तीला मगर चिकटतो तसं चिकटून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीही नाही घेता येणार. त्यासाठी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशींना दाट आणि सरळ अमळ परिचय व्हावा लागतो. मग शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागतं. मग सत्य कोणीच दुसऱ्यांना सांगावं लागत नाही, पाठवावं लागत नाही. ते आपोआपच शरीरातून प्रकट पावू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे. दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही. दुसऱ्यांनी पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीच तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळं कुणाचाही कधीच उद्धार होत नाही, होणारही नाही. जिथं जिथं जीवन असतं तिथं तिथं प्रकटनाची ही अनावर ओढ असते, मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल पण आतून अखंडपणे हेच कार्य चाललेलं असतं. जीवन म्हणजे प्रकटन. कधीकधी या प्रकटनाचा प्रलयकारी देखावा मानवजातीपुढे यावा लागतो. कारण ग्रंथोपदेश, नीतितत्त्व या पलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते, खुशालवादी झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडं आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पाहायलाही तिला अवसर नसतो. त्यावेळी घटकाभर तिला कुठंतरी थांबावं हे लागतंच आणि त्यासाठी युद्धासारखा दुसरा अन्य प्रभावी असा मार्गच असत नाही.
मी युद्ध पेटवलं होतं ते यासाठीच, केवळ यासाठीच. युद्ध 10 दिवस भयंकरपणे घुमलं होतं, गरजलं होतं. माझा प्राणप्रिय भक्त असलेल्या अर्जुनाच्या नंदीवोष रथाच्या रथनिडावर बसून त्याच्या गतिमान रथाचे पांढरेशुभ्र घोडे सावरत मी मुक्तपणे चतुरंग दलात भ्रमण करीत पाहिलं होतं. ते पाहताना ज्या पांडव पक्षाचा पाठपुरावा करण्यासाठी सारथी म्हणून का होईना मी कुरुक्षेत्रावर उतरलो होतो, त्या पांडवांच्या विजयाची निश्चिती मला पहिल्या दिवसापासून ठामपणे वाटत होती. कारण अर्जुनासह 5 पांडवांना कृतांत काळासारख्या वाटणाऱ्या असीम विक्रमी सूर्यपुत्र कर्ण सम्रांगणात भीष्माचं पतन होईपर्यंत उतरणारच नव्हता. त्यांच्यासारखा अखंड साधनेने सुशोभित योजनाकुशल जाळत्या पराक्रमाचा दिग्विजयी सेनानायक दोन्ही पक्षात दुसरा कुणीच नव्हता. म्हणूनच शिष्टाईसाठी हस्तिनापुरात गेलो असताना त्याला त्याच्या दिव्य कुलाची स्पष्ट जाणीव देऊन पांडवाकडं परतवण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला होता. पण महासागरासारख्या त्याच्या निर्धाराला परतवण्यात सुदर्शन धारण करणारे माझे हातही अयशस्वी ठरले होते. माझ्या सत्यकथनामुळं त्याचा थोडा काही तेजोभंग होईल काय म्हणून हस्तिनापुराहून निघताना मी विचार केला. तसं होणं शक्यच नव्हतं. जे भंग पावतं ते तेजच नसतं हेच त्यानं सिद्ध केलं होतं. उलट आपण सूर्यपुत्र आहोत हे समजताच त्याची झालेली प्रतिक्रिया सर्वांना दिपवणारी होती. माझी भेट घेऊन परतल्यावर मी सूर्यपुत्र आहे असा आनंदानं धुंदपणे गरजत त्यानं 5 सोनेरी जलकुंभ नुसते कवेतच दामटून टाकले असं नंतर विदुराकडून मला कळलं होतं. असा हा कर्ण भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता. इंद्राने पूर्वीच त्याची कवच कुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिशानं कौशल्यानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी तुला ऐन युद्धप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फुरणार नाही असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे तुझ्या रथाचं चक्रभूमी ही युद्धात अशीच रुतवून ठेवील हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. कुंती देवीला तर त्यानं 4 पुत्राचं अभय पुत्रकर्तव्यापोटी दिलं होतं. कर्ण सूर्यपुत्र असून, पहिला पांडव असून, ज्येष्ठ कौंतेय असून माझ्या इतकीच म्हणजे एका सारथ्या एवढीच त्याची आता पात्रता नव्हती काय? पण खरोखरच हे असं होतं का? युद्धाचा 11वा दिवस उजडला. गुरु द्रोण कौरवांचं नेतृत्व करण्यासाठी कुरूंचा त्रिकोणी भगवा राजध्वज पेलून निग्रहानं आमच्या समोर उभे ठाकले. द्रोण म्हणजे सर्व शस्त्रास्त्रांचा साक्षात चालता बोलता शस्त्रवेध होता. भीष्माच्या 10व्या दिवशीच्या पतनामुळं रात्रभर विकल झालेले कुरुसेना द्रोणांना सेनापतीच्या वेशात पाहून पुन्हा रणोत्सुक होऊन अभिषानं चेतून गर्जना करू लागली. कुरुक्षेत्राचा मुक्ता आसमंत त्यांच्या गगनभेदी अखंड जयजयकारानं दामदमू लागला. आज प्रथमच द्रोणांच्या नेतृत्वाखाली प्रचंड रथदलाचा प्रमुख म्हणून कर्ण सम्रांगणात उतरला होता. लतावेलीने सुशोभित केलेल्या तळपत्या शुद्ध सुवर्णांनी मंडित अशा आपल्या जैत्र रथात तो हिमालयावर कैलास पर्वताचं उत्तुंग शिखर शोभून दिसतं तसा सर्वात उंच असल्यामुळं शोभिवंत दिसत होता. हत्तीच्या साखळदंडाचं सुचिन्ह असलेल्या त्याच्या रथावरच्या काशाय वर्णाचा तलम राजध्वज इतका फरफरत होता की त्या फरफरण्यामुळं त्याला धारण करणाऱ्या अणकुचीदार टोकाचा सुवर्णी ईशादंड एकसारखा लडलड हलत होता. सर्वांगावर लोहस्त्राण परिधान केलेला कर्ण म्हणजे राखेत झाकाळलेल्या तप्त धगधगीत अंगारासारखाच होता. त्याच्याजवळ कवच कुंडलं नव्हती. त्याचं जीवन शापदग्ध होतं तरीही तो अंगारासारखाच दाहक होता. शापदग्ध असला तरी तो साक्षात सूर्यपुत्र होता. कितीही लहान झाला तरी अग्नीचा स्फुल्लिंग सदैव स्फुल्लिंगच असतो. मला पूर्ण माहीत होतं की ताज्या दम्याच्या कर्णापुढं अर्जुनाला आणण्यात काहीच सूज्ञपणा ठरला नसता. म्हणूनच शिबिरात भरलेल्या रात्रीच्या बैठकीत कर्णाच्या भयामुळं चिंताक्रांत होऊन पुन्हा त्या सूतपुत्र राधेयचं काय म्हणणाऱ्या युधिष्ठिराला मी पटवून दिलं होतं की जीवनभराच्या जळणाऱ्या अवहेलनेनं ठायी झालेल्या मानभंगामुळं
पेटलेल्या कर्णाच्या झंझावातापुढं अर्जुन जीर्ण पर्णकुटीसारखा क्षणात धाडकन केव्हाही कोसळून जाईल. त्याला थोपवण्याचं सामर्थ्य एकातच होतं. पर्वत काय एकट्या भीमात. म्हणूनच प्रथम भीमाला कर्णावर सोडण्याचा निर्णय पांडव शिबिरातून सर्वानुमते आम्ही घेतला होता. वचनप्रिय असलेल्या अमर्षी कर्ण कुंतीदेवीला दिलेल्या वचनाचं कधीच विस्मरण होऊ देणार नव्हता. भीमाला वधणार नव्हता. अर्जुनाशिवाय कोणावरही प्राणांतिक हल्ला करणार नव्हता. दात पडलेला भुजंग आणि नखाग्र छाटलेला सिंह यासारखाच आता त्याचा विक्रम होता.